मिळते. खरे जे काही मिळते ते सर्व इंग्रजी भाषेतून असेल, त्यामुळे आपली स्वदेशी व संस्कृती मागे पडली. बरोबर बोलतोय हा. ए थांब, असं कोण म्हणतं रे? अरे वेड्यानो, आपलं पूर्वजांचं ज्ञान तर आज आधुनिक विज्ञान बनलंय आपलं. अगदी बरोबर बोलताय हा. मित्रांनो, आपल्या भारतात गुरुकुलात केवळ शिक्षण नव्हे तर संस्कार सुद्धा दिले जातात. हो खरं आहे. त्यावेळी अभ्यासासोबत योग, आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र हेही शिकवलं जायचं. सर्वात महत्त्वाचे आणि मोठं म्हणजे चरित्र देखील घडवलं जायचं. म्हणून म्हणत होतं त्यावेळेचं शिक्षण केवळ माहिती देत नव्हतं तर माणूस घडवतो. म्हणजे त्यावेळी संस्कारित ज्ञानाची प्रथा होती. आज त्या ज्ञानाचा उपयोग आपण कसा करू शकतो? अरे आपण आपल्या शिक्षणात मातृभाषा, पर्यावरण, योग साधना, संस्कार याचा वापर करू. हो, त्यामुळे आपली उत्पादने, औषधे, कला, हस्तकला या स्वदेशी बाबींची जपवणूक होईल. म्हणून मित्रांनो, आपण मेक इन इंडिया सोबत थिंक लाईक इंडिया ही भावना ठेवली पाहिजे. मगच आपला भारत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर व संस्कारित होईल. अरे हो, थांबा. स्वदेशी फक्त ही वस्तूंमध्ये नाही तर विचारांमध्येही आहे.